ज्याचं काळीज मजबूत आहे अशाच लोकांनी असल्या गोष्टी करा. गोठ्यात नर वासरू जर जन्माला आलं तर त्याच्यासाठी आता मार्केटला लिंग निर्धारित म्हणजे सेक्सेल सिमेंट ज्याच्यामध्ये 90% मादी वासरू जन्माला येतं. त्यामध्ये जर तुम्ही त्या सिमेंटच्या कांड्या योग्य पद्धतीने लावल्या तर तुमचं पैसे समोरच्या माणसाला मागण्यापेक्षा त्याच्याही बुद्धीला पटेल की बाबा ही कांडी असल्यावर मला कमीत कमी त्या कालवडीचा दर काय द्यायचा आहे. म्हणजे हे बोलके व्यवहार होतील. म्हणजे ज्या वळूचं सायर कालविंग इज हे वळूवर डिपेंड आहे. मग पहिल्या कालवडीमध्ये हॅमर वापरताल का? काव कन्सेप्शन रेट म्हणजे लावल्यानंतर किती लवकर ती कालवड प्रेग्नेंट राहते, गाभ जाते बाबा. हे 5% सिमेंटवर अवलंबून आहे, 15% डॉक्टरवर अवलंबून आहे, 20%. आजचा हा व्हिडिओ आहे डॉक्टर निलेश लगड यांनी एक्सप्लेन केलेले जे टॉपिक आहेत किंवा जे मुद्दे त्यांनी हाताळले ते आहे की कालवड संगोपन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, त्यानंतर दुग्ध व्यवसाय करत असताना जो चारा आहे किंवा तुमची जमीन आहे, जमिनीचा कस किंवा जे तुम्ही जमिनीमध्ये खतं यूज करतात त्याचा परिणाम कसा चाऱ्यांवर होतो आणि कसं इनडायरेक्टली ते तुमच्या दुग्ध व्यवसायाला अफेक्ट करतं. त्याचबरोबर त्यांनी जर तुमची कालवड पैलारू असेल तर कुठल्या वळूचं सिमेंट तुम्ही त्या पैलारू कालवडीसाठी यूज केलं पाहिजे. आणि त्यानंतर पुढे जाताना त्यांनी जो महत्वाचा टॉपिक हाताळला आहे तो म्हणजे की दुग्ध व्यवसाय करत असताना तुमच्याकडे प्रचंड संयम असला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा जो व्यवहार आहे तो वेटरनरी जो डॉक्टर आहे तुमचा त्याच्याबरोबर असणारा तुमचा जो व्यवहार आहे तो किती क्लिअर असायला हवा. त्याचबरोबर नंतर पुढे जाताना त्यांनी सांगितलं की दुग्ध व्यवसाय करत असताना तुम्हाला जो महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की जे सीमन तुम्ही गाय भरवण्यासाठी यूज करता त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, म्हणजे गायांमध्ये जे अनुवंशिकतेनं म्हणा किंवा परत परत ते सीमन भरल्यानं गायांची जी प्रोडक्टिव्हिटी जी कमी होते, त्याचबरोबर त्यांना मास्टायटिस सारखे जे आजार पुढे जाऊन उद्भवतात ते आजार दूर करण्यासाठी किंवा ते आजार टाळण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टी करायला पाहिजे. तर हे सगळे मुद्दे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून हाताळले. बरं, किती जणांचं म्हणणं आहे ब्रीडिंग केली पाहिजे? हा लय मोठा मुद्दा आहे. काय वाटतं प्रमोद? केली पाहिजे का? केली पाहिजे. कशासाठी केली पाहिजे? बोला बोला बोला. तुम्ही जे नौखेत माझ्यासाठी त्यांनी बोला, ओळखीच्या लोकांनी अजिबात बोलू नका. प्रॉफिट वाढण्यासाठी. अजून सांगा ना. दूध वाढलं पाहिजे, कासा भल्या मोठ्या झाल्या पाहिजेत, मास्टायटिसचा प्रॉब्लेम आला. हा मग असं बोला ना. अजून किती जणांना वाटतं मला गाय आटवायला आली पाहिजे? असं किती जणांना वाटतं का 4 महिन्यात ऑटोमॅटिक आटली, ओके कार्यक्रम, काय टेन्शनच नको. ब्रीडिंग करायची याच्यासाठी की मला स्वतःला गाय आटवता आली पाहिजे, गायनी स्वतः आटलं नाही पाहिजे, याच्यासाठी ब्रीडिंग करायची. ब्रीडिंग फक्त विकायसाठी नाही. आता ती बंद झाली का काका, ती अंधन बिंदन द्यायची पद्धत, ते तसलं तुमच्या जावं तुम्ही ते लक लाभो. आता जावायला सुद्धा 21,000 फर्स्ट जनरेशन. आणि मला ज्या कालवडी येणार आहेत त्याच्या मला वर्षातनं कमीत कमी 3 ते 4 कालवडींचे आजच्या सारखी विक्री झाली पाहिजे. तेच आपले बेरर चेक आहेत. आता ते आपले बेरर चेक असल्यावर किती जणांचं म्हणणं हे काम डॉक्टरचं आहे, त्यांनी लगेच उठा, लगेच चपला घाला, निघा, वाटलं तर जेवायला परत या 2 तासाने. पण त्यांचा हा कार्यक्रम नाहीये. ज्यांना वाटतं ना इथून हे माझं काम आहे त्यांनीच बसा, ऐका, बरोबर आहे. आता किती जणांना वाटतं बरं वळूची निवड, सिमेंटची निवड कधी करावी? कधी असतं माहितीये का? गाईचा माज आहे ना गुडघ्याच्या तिथं असं चिटकायला लागला ना अंगाला, मग त्याला कळतं की ही माझ्यावर आहे. पडतं तेव्हा तर कोण सांगतं? माय माऊली जात असते गोठ्यात. सोट जेव्हा खाली पडतो ते बघायचं काम माय माऊलीचं आहे, बरोबर आहे. तर मला माझ्या गोठ्यात काय कमतरता आहे? पलीकडच्याने आरमाडा लावलाय म्हणून माझ्याकडे आरमाडा अजिबात नाही. तिकडं 22,000 लिटर वाढलंय पुढं पुण्यात उरळी कांचनला, मग ते 22,000 माझ्या गोठ्यात लगेच येणार आहे का? अरे भाऊ, तू इथं 7 लिटरला तू दूध घालतोय, 1.5 लिटरला तू आटावतोय 4थ्या महिन्यात, 7व्या महिन्यापर्यंत तो जातच नाही. मग अशा कार्यकर्त्यांचा आहे का कार्यक्रम ब्रिडिंगचा? नाही. म्हणजे त्यांना घेऊ आपण, सोबत घेऊ नसला तरी. कारण आपण पण काय मूठ बांधायची म्हणजे सगळ्यांचीच बांधावी लागेल.
उगा 2-4 जण तुमच्याच गावातला प्रकार आहे. तुम्ही 2-4 जण मस्त हुरळून माग काहीच नाही. लोकांना रस्त्यावरून बोलून घेतो तरी तो आला तो डायरेक्ट म्हणला काय म्हणावं त्यांनी IVF सांगा म्हणला. IVF कसं आहे अरे इथं लोक म्हणा बरं आता या म्हणलं आता तुम्ही आलेत म्हणलं तुम्ही ऐका आता मला सांगायचं कामच आहे माझं. म्हणजे गरज काय हे पहिलं बघा. गोठ्यात दगडी होऊ नये म्हणून सोमॅटिक सेल स्कोर नावाचा ट्रेड किंवा ट्रेन म्हणजे तो एक गुणधर्म आहे बाबा. असे गुणधर्म ABS 36 गुणधर्म तपासतं. ST जेनेटिक जवळपास 72 गुणधर्म तपासतं. ABS चे 36 असून सुद्धा 6 सांगता येत नाहीत. मला तर 8-10 येतात प्रामाणिकपणे. तेवढीच गरज आहे. आणि मग मला तुमच्यापर्यंत 2-4 जरी सांगता आले तरी मला वाटतं आजचा दिवस कारणी लागला बाबा. सोमॅटिक सेल स्कोर कमी असेल तर दगडी होणार नाही. प्रोडक्टिव्ह लाईफ ज्या ओळूची प्लस मध्ये ते 1.5 असू म्हणजे 1.5 असू 2.4 असू. प्रोडक्टिव्ह लाईफ म्हणजे काय आपल्याकडं जास्तीत जास्त कालवडी 90 दिवसात एकदम चांगल्या लेवलचं दूध देतात. चांगल्या लेवलचं म्हणतोय. आणि तिथून पुढं म्हणजे कमी 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 होत जातात. अजूनही एवढी वाईट दशा नाही. काही लोक 7व्या महिन्यात प्रॉपर आठवतात. काही कार्यकर्ते 9व्या महिन्यापर्यंत आठवणार आहेत. पण आपल्याला नको. कारण का तर आपल्याला कुठं कमीत कमी 80 नाही कमीत कमी 40,000 तरी कालवडीचे आपल्या पण आले पाहिजे. म्हणजे त्या हिशोबाने कालवड जपली गेली पाहिजे. त्याला न्यूट्रिशन त्या लेवलचं गेलं पाहिजे. 7व्या महिन्यात जर आपल्याला आठवायचं असेल तर ज्या वळूची प्रोडक्टिव्ह लाईफ ही चांगली असेल बऱ्यापैकी तर स्पाइकच्या कालवडी ह्या हाय प्रोडक्टिव्ह मध्ये चाललेल्या आहेत. याच्यासोबत हे तर मी सगळं तुम्हाला पुढच्या गाडीतलं सांगतोय. पण आज काय 9 महिन्यांनी 9 दिवसांनी जे दिसणार आहे ते फक्त वासरू ओढायला जमलं नाही पाहिजे. म्हणजे ओढायची गरजच त्या गाईला पडली नाही पाहिजे. तर जमिनीमध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर गरज जमिनीतली भरून निघत असेल तरच तुमच्या गोठ्यात जो काही चारा येणार आहे त्याची सुद्धा गुणवत्ता ही त्या पद्धतीची राहणार आहे. त्यामुळं कमीत कमी कंपन्यांचं काम करत राहता का तर आपल्याकडे आहार शास्त्रात मका नेपियर त्या नेपियरची सुद्धा चाचणी केली पाहिजे की याच्यामध्ये किती क्रोड प्रोटीन आहे किती फायबर आहे किती याच्यामध्ये उपयुक्त घटक माझ्या गाईसाठी आहे. जर असं जर नसेल तर त्याला लगेच नांगर फिरवला पाहिजे. आणि ज्या वाहनाची तुम्हाला सर्टिफिकेशन म्हणजे ज्या वाहनाचं तुमच्याकडं फूड प्रोटीन फायबर ऍश अजून त्याच्यातनं भेटणारे गायीच्या शरीरासाठी लागणारे विविध घटकांचं जिथं अनालिसिस तुम्हाला तपासणी जिथं केलेली असेल अशा जर वाहनाचं जर तुम्ही प्लांटेशन जर केलं तर तुमच्याकडं आहार व्यवस्थापन हा योग्य पद्धतीने होऊ शकतो. आता हे वळूंचं झाल्यानंतर ह्या सिमेंटच्या स्ट्रॉचं काही जतन ठेवायचंय का नोंदी ठेवायच्यात का पाहिजेत. कशाला आता जावायला 2,000 घेतलं काय द्यायचे त्याला मग काय परत पण नाही पण तो पण परत कधीतरी मागू शकतो ते मागू शकतात. त्यामुळे ह्या सिमेंटच्या कांड्या ज्याही तुम्ही वापरतात त्याचं योग्य त्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कडं वही असू द्या सचिन रहाणे साहेब असतील किंवा वेगवेगळी मंडळी आहेत त्यांनी तुमच्यासाठी ह्या रेकॉर्ड किपिंगच्या वह्या केलेल्या आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही त्या सिमेंटच्या कांड्या योग्य पद्धतीने लावल्या तर तुमचं पैसे समोरच्या माणसाला मागण्यापेक्षा त्याच्याही बुद्धीला पटेल की बाबा ही कांडी असल्यावर मला कमीत कमी त्या कालवडीचा दर काय द्यायचा आहे. म्हणजे हे बोलके व्यवहार होतील. 2026 मध्ये जवळच्या वितरकाकडे ते आलेले नवीन बुल अवेलेबल होतील. ज्याला पाहिजे असेल त्यांनी ABS डायरेक्टचं अकाउंट ओपन करायचं. ज्यांना अकाउंट ओपन करायला अडचण येत असेल जाताना मी माझा नंबर देईन. त्यांनी आज उद्या परवा 3 तारखेपर्यंत मला काही फोन करायचा नाही. 4 तारखेला मी फ्री आहे. 4-5 तारखेला फोन केलं त्याचा अकाउंट आपण ओपन करू आणि तिथं तुम्हाला ABS च्या लागणाऱ्या प्रत्येक वेळूची तुम्ही त्याच्यावरती डिमांड टाकू शकता आणि तिथं टाकलेली डिमांड
तुमच्या जवळच्या वितरकाकडेच अवेलेबल होणार आहे.